सेलिब्रेशन करूयात पप्पा मम्मीच्या ॲनिव्हर्सरीचं आणि त्याच्यानंतर बघूयात पप्पा कुठं नेतात बाहेर. तर पप्पांनी त्यांच्या फेवरेट हॉटेलला आणले जेवण करायला, पकवान हॉटेल. बघू आता टेस्ट करून कसं लागते कसं नाही, आवडतंय का. पप्पा तर चुपे रुस्तम निघाले. कधी काय प्लॅन केलं, गिफ्ट कधी आणलं काही कळलं पण नाही, कानोखान खबर नाही लागली. आणि मेन म्हणजे मम्मीला आवडलं गिफ्ट, ती सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि खूप छान वाटलं मम्मीला. पप्पांनी यशूसाठी आणि माझ्यासाठी मसाला पापड आणि एक फ्राय पापड मागवलं. यशूला जास्त आवडत नाही असं मसाला वगैरे असलेलं, म्हणून त्याच्यासाठी नॉर्मल फ्राय पापड मागवलं. त्याच्यानंतर मम्मीसाठी माझ्यासाठी पप्पांनी सूप ऑर्डर केलं. आमच्या दोघींना सूप खूप आवडतं, आम्ही सूपपासून स्टार्टिंग करतो. त्याच्यानंतर पनीर चिली ऑर्डर केलं, यशूची फेवरेट. आणि त्याच्यानंतर मेन कोर्स मागवला. बहिणीची तब्येत काही ठीक नव्हती म्हणून तिच्यासाठी तर दाल खिचडीच मागवली. तिचा तर मूड ऑफच झालं पूर्ण, पण टेस्टी होती दाल खिचडी पण खूप. सगळं काही मस्त होतं, एकदम भारी वाटलं खायला. मला घेतली ना तर पुढे ते तू काउंटर खाऊन झाला आमचा. आता आम्ही निघतो. या हवडीने भरून एवढी सेव घेतली. मी सर्वांनी पण मम्मी पप्पांना ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा द्या. छोटूचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन खूप छान झालं. मम्मीला खूप आवडलं गिफ्ट पप्पांनी केलेलं, अनएक्सपेक्टेड होतं. आणि मग छान होतं, छोट्या छोट्या गोष्टीतच आनंद भेटतो. तर मस्तपैकी एकदम सेलिब्रेट झाली. तर आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा.